दिवसाची सुरुवात बरोबर. आजचं मनन जे आहे हे मिसेस हेलन काळे सानपाडा यांच्याकडून आलेलं आहे. एक व्यक्ती मनुष्य, आपण असं त्याचं नाव मायकल ठेवूया. मायकल हा एका रेस्टॉरंटमध्ये जातो, एका हॉटेलमध्ये नाश्ता करण्यासाठी सकाळी जातो आणि त्या हॉटेलमध्ये खूप गर्दी असते आणि त्या ठिकाणी तो खात असताना त्याच्या एक गोष्ट लक्षात येते की एक मनुष्य घाईघाईने आपला नाश्ता करत आहे आणि खाल्ल्यानंतर तो गपचूप निघून जातो, बिल न पे करता किंवा पैसे न देता. आणि ह्याला असं वाटतं की आज हे झालेलं आहे. आणि मायकल दुसऱ्या दिवशी पण येतो, तर दुसऱ्या दिवशी पण त्याला हेच दिसतं की तो माणूस काय करत असतो, भरभर खातो आणि पैसे न देता निघून जातो. आणि मायकलला थोडं नवल वाटतो. तो अजून 2 दिवस येऊन हे सगळं बघतो, परंतु तो माणूस जो असतो तो पैसे न देता निघून जात असतो. आणि मग मायकल त्या मॅनेजरकडे जातो आणि मॅनेजरला सांगतो की तुम्हाला हे माहिती नाही का की तुमच्याकडे एक जो माणूस आहे तो पैसे न देता रोज खाऊन जातो. तुमच्या वेटर लोकांना पण ही गोष्ट समजली नाही का? आणि मग त्या मॅनेजरने त्याला सांगितलं की तुम्ही पहिलेच नाही की ज्यांनी मला ही गोष्ट येऊन सांगितलेली आहे. अशा बऱ्याच जणांनी सांगितलं आणि मला ही गोष्ट माहीत आहे की तो पैसे न देता तो इथून निघून जातो. आणि मायकलला खूप आश्चर्य वाटलं आणि त्यांनी सांगितलं असं कसं शक्य आहे? आणि मग त्या मॅनेजरनी सांगितलं मी ह्याला अडवत नाही, कारण ह्याच्यामुळे माझ्या हॉटेलची भरभराट होत आहे. आणि आता मायकलला अजून आश्चर्य वाटलं की भरभराट कशी होत आहे याच्यामुळे. आणि त्या मॅनेजरनी सांगितलं की एक दिवस ह्या माणसाचे मी मागे गेलो आणि हा माणूस खूप गरीब आहे आणि त्याच्या झोपडीकडे मी गेलो आणि त्याच्यानंतर मी हळूच आतमध्ये डोकावून बघितलं तर हा मनुष्य प्रार्थना करत होता. तो प्रार्थना करत होता की हे देवा, ह्या हॉटेलची भरभराट होऊ दे, या हॉटेलमध्ये पुष्कळ लोक येऊ दे आणि जेणेकरून मला त्या ठिकाणी खायला मिळेल आणि मला त्या ठिकाणी पुष्कळ गर्दी असल्यामुळे मी तिथून निघून जाऊ शकतो. आणि हे ऐकून मॅनेजर तो परत आला आणि मॅनेजरनी सांगितलं त्या दिवसानंतर ह्याच्या प्रार्थनेमुळे माझ्या हॉटेलमध्ये खूप गर्दी होत आहे. त्याच्यामुळे हा एकटा जर पैसे न देता खाऊन जात आहे तर मला त्याचं काही वाटत नाही, कारण तो त्याच्या प्रार्थनेमुळे माझ्या हॉटेलची भरभराट होत आहे. आपल्या जीवनामध्ये बघा, आपल्या जीवनाचा आपले विचार करा. जर आमच्या व्यवसायामध्ये आमची भरभराट होत आहे, जर आमच्या नोकरीमध्ये आमची चांगली नोकरी चालू आहे, आम्हाला प्रमोशन मिळत आहे त्यामध्ये, किंवा माझे आजारपण जे आहे हे बरे झाले आहे, तर लक्षात ठेवा की कोणीतरी तुमच्यासाठी प्रार्थना करत आहे. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे बघा, याकोबाचं पत्र ह्याचा 5वा अध्याय आणि 16वं वचन. जेम्स चॅप्टर 5 and verse 16. तेव्हा तुम्ही निरोगी व्हावे म्हणून आपली पातके एकमेकाजवळ कबूल करून एकमेकासाठी प्रार्थना करा. नीतिमानाची प्रार्थना कार्य करण्यात फार प्रबळ असते. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.